जर तुम्ही सुद्धा एक स्टुडंट असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे अपार आय डी क्रिएट करू शकता. तर अपार आय डी क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. तर तुम्हाला सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करून तेथे डिजी लॉकर सर्च करायचं आहे. डिजी लॉकर सर्च केल्यानंतर तुम्हाला हे वाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. डिजी लॉकर ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर येथे तुम्हाला ओपन करायचं आहे. पहा मी ते ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. हे ॲप थोड्या वेळ लोड घेईल, तुम्ही इथे वेट करू शकता. त्याच्यानंतर तुमची जी लँग्वेज आहे ती सिलेक्ट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट करा आणि लेट्स गोवर क्लिक करा. लेट्स गोवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागेल. तुमचा जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तोच येथे तुम्ही टाका. जर तुमच्याकडे तो मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही इथे ट्राय यूजिंग आधार और VIDवर सुद्धा क्लिक करून तुमच्या आधार नंबरवरून सुद्धा अकाउंट उघडू शकता. तर चला मी इथे मोबाईलनेच अकाउंट उघडतो. इथे कंटिन्यूवर क्लिक करतो. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर हे थोड्या वेळ लोड घेईल आणि तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस इथे ओपन होईल. इथे तुमचे जेवढे सुद्धा अकाउंट असेल ते येतील. तुम्ही इथे एक अकाउंट सिलेक्ट करून घ्या. बघा मी इथे एक वरचं एक जे अकाउंट आहे ते सिलेक्ट करतो. अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक सिक्युरिटी पिन येईल. तो पिन इथे तुम्ही टाकून व्हेरीफाय करून घ्या. चला ते इथे डिजिलॉकर ॲप ओपन झालेलं आहे. तुम्हाला इथे परमिशन्स अलाव करायचे आहे, नाहीतर तुम्हाला ॲप ओपन होणार नाही. तर इथे मी लोकेशनसुद्धा ऑन करतो. लोकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक सर्चचं ऑप्शन दिसेल. तर या सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि वर सर्च डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला अपार आय डी सर्च करायचा आहे. अपार आय डी सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या नंबरलाच एक ऑप्शन मिळेल अपार आय डीचं. तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अपार आय डीवर बघा तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन टाईप विचारतील, ज्याच्यामध्ये तुम्ही रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर किंवा न्यू ॲडमिशन असेल तर टाकू शकता. तुमच्या ॲडमिशनचं इयर इथे टाकू शकता आणि तुम्ही स्टुडंट आहे अशी इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर केल्यावर इथे फेच डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर तुमची अपार आय डी तयार होऊन जाईल. इथे बघा मी अपार आय डीवर क्लिक करतो. तुम्ही पाहू शकता इथे माझी अपार आय डी तयार झालेली आहे आणि वर अपार आय डीचा क्रमांकसुद्धा आलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर